जय जय रघुवीर समर्थ। सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला मूकं करोति वाचालं परमानन्दमाधवं नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरये कंसचाणूरमर्दनं कृष्णं वन्दे गुरुः साक्षात् तस्मै श्री श्रोता त्याच्यावरच आहे बुवा क्या बोल रहा हूँ, लाल बटन बंद कर। जय जय, हाँ बरोबर आहे। जय जय रघुवीर समर्थ। आपण समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करतो। काल आपण 104 या श्लोकापर्यंत आलेलो आहे। सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। कालच्या श्लोकामध्ये काय सांगितलं थोडा वेळ पाहू आणि पुढे जाऊ। क्रियेवीण नाना परिबोली जेते परिचित्त दुश्चित्त तेला जविते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे। मनाला बोध करतात की हे म्हणा क्रियेवीण वाचाळीचा व्यर्थ आहे, म्हणजे केल्याशिवाय बोलू नये माणसाने। क्रिया न करता मी अमुक करीन तमुक करीन तमुक करीन असं नुसतंच बोलत राहायचं, प्रत्यक्षात क्रिया काही करायची नाही म्हणजे असं कधी होतं का? म्हणजे प्रत्यक्ष क्रिया न करता बोललं जातं का? हो म्हणले बोललं जातं ना। जानेवारीची 1 तारीख उजाडली की नवीन वर्षाचं आपण बोलतो आता काही नाही, उद्या मी पहाटे लवकर उठणार, फिरायला जाणार, अमुक करणार तमुक करणार तमुक करणार। दुसऱ्या दिवशी हा उठला 8ला, पहाटे कुठं जाणार? बोलायला काय जात आहे? बोलाचीच कढी। म्हणून ते सांगतात की बाबा नुसतं केल्याशिवाय बोलू नकोस, आणि बोललं असतं तुझं मन तुला खाईल। आपण सगळ्या जगाला फसवू शकतो पण मनाला फसवू शकत नाही। वाटेल त्या कल्पना करण्यात वेळ घालवू नकोस, अशाने तुला देव भेटणार नाही। कालचा विषय संपला, आजच्याला सुरुवात। मग मन म्हणतंय
इतक्या जन्माचे संस्कार, इतक्या संगतीचे संस्कार, यांनी हे जे माझ्या मनात वाईट विचार येणं, वाईट कृती घडणं, करू नये ते करणं, बोलू नये ते बोलणं, खाऊ नये ते खाणं, वागू नये ते वागणं, असं जे पूर्वसंस्कार म्हणा का आता ह्या जन्मात मिळालेले संगत म्हणा, त्यामुळे अशी माझी वृत्ती बनली, खरं आहे. पण हे जाण्यासाठी मी काय करावं? तुम्ही म्हणता असं वागावं काय, पण आता मी माझी वृत्ती कशी बदलू? समर्थ सांगतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. समर्थ सांगतात की हे मना, तो म्हणतो ते खरं आहे, हे जे सगळे संस्कार पूर्वजन्मातले असो का ह्या जन्मातल्या संगतीने आलेले असो, ते सुटावेत असं तुला वाटतं का? आम्ही पुष्कळ सांगतोय सोडून दे, मग तुला स्वतःला वाटतं का की हे आपले वाईट संस्कार, वाईट हे वाईट विचार जावेत असं तुला वाटतं का? म्हणजे मला वाटतं पण गरज नाही ना. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होताचे सवेचे जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझवी न रामा मस्कट. देवा हे सगळं ऐकलं की असं वाटतं आपणही करावं, पण क्रिया प्रत्यक्षात घडत नाही, त्याला मी काय करू? आता ही वाईट कृती जाऊन चांगली कृती येणं, त्याच्यासाठी काय करावं लागेल? हा ट्रान्सफर्सिंग करायचं ना, वाईट जायचं आणि नवीन यायचं, चांगलं यायचं. मग त्याच्यासाठी तुझ्या मनातला विवेक जागृत कर. चांगलं काय, वाईट काय? मी जे काही वाईट विचार करतो, वाईट वागतो, वाईट हे करतो, त्यांनी मला जग नावं ठेवतायत का माझं उदो उदो करतायत? नाही हो म्हणाले, सगळी नावं ठेवतायत. काय हा माणूस, त्याला नीट बोलायचं कळत नाही, वागायचं कळत नाही, आळशी मनुष्य, सगळे मला बोलतात. मग हे जावं असं तुला वाटतं का नाही? मग त्याच्यासाठी तू विवेक निर्माण कर. विवेक म्हणजे सारासार विचार. अशा वागण्याने जग माझं कौतुक करत नाही, उलट मला नावं ठेवतं, माझा अपमान करतं. मग मला याच्यासाठी काय करावं लागेल? तर विवेक जागृत करायला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय हे आधी मला कळलं पाहिजे. वाईट काय हे कळलंय, पण चांगलं काय हे कळलं पाहिजे. मग चांगलं काय हे कळलंय, वाईट काय हे कळलंय, आता त्यातलं काय घ्यायचंय? तर त्याच्यासाठी विवेक जागृत पाहिजे. मग तो विवेक जागृत झाला की तुला कळेल हे वाईट नको, हे चांगलं पाहिजे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुझ्या मनात विवेक जागृत झाला पाहिजे ना. विवेके क्रिया आपुली पालटावी, असा विवेक, चांगलं काय वाईट काय हे जाणून विवेकाने तू विचार असा कर की ज्या गोष्टीला लोक नावं ठेवतायत ती मी करणार नाही, ज्या गोष्टीला लोक चांगलं म्हणतायत ती मी करीन. मग म्हणजे हा माझ्या मनातलं हे जे काय पालटापालटी करायची, वाईट जाऊन चांगलं येणं, ते तुम्ही करणार का मी? जे तुम्ही माझ्या मनातले विचार काढून टाकणार का मी? तुला करायचंय म्हणले, मी नाही करणार, तुला करायचंय. विवेके क्रिया आपुली पालटावी, तुला स्वतःलाच मनातला विवेक जागृत करून ही क्रिया तुझी तुला पालटायची आहे. तुला एकदा कळलं नाही हे वाईट आहे, मग वाईटाचा त्याग करायचा आहे का नाही? मग तो मी करू का तू करू? नाही म्हणजे मग मलाच करावं लागेल कर म्हणजे करून टाक वाईटाचा त्याग. विवेके क्रिया आपुली पालटावी. बरं म्हणले वाईट गेलं, आता काय करू? मनातले वाईट विचार गेले, वाईट वागणं गेलं, वाईट सगळं गेलं, आता मी काय करू? अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आता तू आदरपूर्वक शुद्ध म्हणजे चांगली कर्म करायला सुरुवात कर. आणखीन काय करू? तुला खोटं बोलल्यावर लोक तुझं कौतुक करत होते का रे? नाही हो म्हणाले, माझ्यासारखा खोटारडा खोटारडा म्हणत होते. बरोबर आहे ना? मग आता तुला लोकांनी पुन्हा खोटारडा म्हणलं पाहिजे का? नाही नाही म्हणले, मला अजिबात म्हणलं नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय करू?
जनी बोलण्या सारखे चाल बापा. हा बोलतोय आणि करतोय असं जे तुला म्हणत होते, आता त्याच्यासाठी तुला तुझी क्रिया पालटावी लागेल. आता तुला काय करावं लागेल? जसं बोलशील तसं वागावं लागेल. म्हणजे जसं बोललं तसं वागल्याने काय होतं? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो मनुष्य आपण बोलतो तसं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आचरण करतो त्याला लोक मानतात. जनी बोलण्या सारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. या मनातल्या ज्या सगळ्या कल्पना ह्या संसाराचा ताप आहे तो सोडून दे. म्हणजे सोडून दे म्हणजे काय करू? म्हणजे तू नुसती संसाराची काळजी करतोस ना, ते सोडून दे. हा म्हणजे काळजी सुटता सुट नाही, सोडून दे म्हणाल काय तुमचं जात आहे? म्हणजे माझी सुटत नाही त्याला काय. त्याच्यासाठी विवेकच लागतो रे. काय विवेक कर? विवेक काय? काळजी करायचं सोडून द्या म्हणला, चिंता करायचं सोडून, मला ते सुटत नाही ना. म्हणले मग तू असा विवेक जागृत कर ना. विवेक म्हणजे विचार कर की मी चिंता करून परिस्थिती बदलते का? चिंता करून परिस्थिती बदलत नाही. त्याच्यासाठी मला काहीतरी, ती परिस्थिती बदलण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. एक तर मला समोरच्याचा स्वभाव तर बदलता आला पाहिजे, नाही तर माझा मला तर बदलता आला पाहिजे. परिस्थितीशी जर जुळून घ्यायचं झालं का काही खुर्ची इकडे घ्या, बसायचं आहे नाही, ते रिकामीच आहे, बसायचं टाकाय बसा. मना कल्पना सोडी संसार तापा. तुझ्या नुसत्या चिंता करण्याने काम होत नाही. त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. एक तर समोरच्याचा स्वभाव तुला बदलता आला तर बदलावा लागेल, नाही तर आपल्याला डोक्याला ताप नको म्हणून स्वतःचा तर स्वभाव बदलता आला पाहिजे. ॲडजस्ट करावं लागेल का नाही? प्रपंच सोडून जाणार कुठे? नाहीतर ह्या माणसाचा स्वभावच असा आहे, हा किती सांगितलं बदलणार नाही. असं एकदा तुझ्या मनात आलं ना, मग तू त्याच्या बोलण्याचं काही मनावर घेणार नाही, त्याच्या वागण्याचं काही मनावर घेणार नाही, तो तसाच वागणार असं तुझ्या मनात येईल. मग त्याच्याविषयी वाटणारं जे काही कल्पना विकल्प संकल्प काय असेल ते निघून जाऊ दे. तो त्याचं कर्म. चांगलं सांगायचं माझं काम आहे, ऐकलं नाही. मग अशा केल्याने काय होईल? संसार कमी होईल ना बाबा. संसाराचं जे टेन्शन आहे, सारखं सगळ्या जगाचं डोकं आपलं दुःख आपल्या डोक्यावर टाकल्यासारखं असं नेहमी सुटकी चेहरा. असं का रे बाबा? जगाचं सगळं ओझं काय तुझ्या एकट्या डोक्यावर टाकलंय का? बरं चिंता करून काही फरक पडलाय का? काही नव्हे, असंच आहे तसंच आहे. काय भगवंताला प्रार्थना कर त्यापेक्षा या समोरच्या माणसाचा स्वभाव बदल, त्याला चांगली बुद्धी दे आणि त्याच्यावर सोपव आणि तू चिंता करू नकोस. मना कल्पना सोडी संसार तापा. विवेके क्रिया आपुली पालटावी. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारखे चाल बापा. मना कल्पना सोडी संसार तापा. जय जय रघुवीर. बरं म्हणजे मग प्रत्यक्ष कृती हे झालं विचाराचं, चांगले विचार वाईट विचार. पण प्रत्यक्ष कृतीमध्ये काही बदल करू का? काय करू? कर्म कसं करू ते सांगा. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती दया मानवाला. सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. म्हणजे प्रत्यक्षित आता तुला विचार कळला, चांगला काय वाईट विचार कसे सोडायचे, चांगले विचार कसे ग्रहण करायचे कळले. आता फील्ड वर्क म्हणजे प्रत्यक्षात करायची कृती. ती काय कर? बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. बरी स्नान संध्या एकनिष्ठेने कर. म्हणजे रोज आंघोळ करतो की तुम्ही म्हणतो स्नान करा,
रोज करतो. किती वाजता? 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता. काही लोक दुपारी 12 वाजता स्नान करणार. अरे स्नान कर याचा अर्थ सूर्य उगवण्याच्या आधी 2 तास स्नान कर. उठल्यानंतर स्नान करते. 2 गुण आहे, 1 नंबर 2 नंबर आहे, त्यानंतर तुला स्नान करायचं आहे. अरे सूर्य उगवायच्या आधी त्याला अर्घ्य द्यायचे की नाही? उगवल्याबरोबर त्याला अर्घ्य दिले पाहिजे. प्रभात समयोपातला, तो प्रभात समय प्राप्त होण्याच्या आधी हे सगळं तुझं आवरून झालं पाहिजे. मग सूर्याला अर्घ्य द्यायचे, स्नान करायचे, संध्या करायची. हो मला संध्या जमत नाही, काय करू? अरे सूर्याला अर्घ्य दे. ओम सूर्याय नमः. 12 नाव आहे सूर्याची, तेवढी तर घे. नाही स्नान संध्या जमली हरकत नाही. सूर्याला हातात उजळीत पाणी घे, खाली एक तामण ठेव, त्याच्यावरती पाणी सोडून दे, सूर्याला दाखवून दे. करी स्नान संध्या, बरी स्नान संध्या, करी एकनिष्ठेने. त्याच्यात कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नको. म्हणजे आता मी इतके दिवस केले नाही, आता करायला लागलं तर लोक मला म्हणतील 60 नंतर करायला लागला, करून करून भागला, देवपूजेला लागला, असं म्हणतील आता मला. लोक काय म्हणायचे ते म्हणू दे. लोक चांगले म्हणणार, वाईट आहे म्हणणार, त्याच्याकडे लक्ष देऊन तुला कसं चालेल? त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. जे करशील ना आता तरी वृत्ती बदलली का नाही तुझी? आता तर चांगलं करावं असं वाटतं ना. मग लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नको. बरी स्नान संध्या, करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. विवेके, विवेकपूर्वक त्या मनाला आवर. तो काय झालाय? स्थानभ्रष्ट झालाय. गोड मन म्हणजे त्याचं म्हणजे भगवंताच्या चरणी लागायचंय, ती तिथनं उडल्यान गावभर फिरतं. ते स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला एका जागी स्थिर कर. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. ते मन एका जागी बसायचं सोडून गावभर फिरतंय, त्याला एका जागी आधी बसव. कसं बसवू म्हणाले? ते तर ऐकत नाही. चंचले मन कृष्ण प्रमाती बलवदृढा. अरे म्हणले त्याच्या पुढच्या श्लोकात मी सांगितलंय अभ्यासेन कौंतेय. अरे चंचल मन आवरायला तू प्रयत्न कर, ते हळूहळू आवरलं जाईल. प्रयत्ने वाळूचे कणरगिडता तेलही गळे. प्रयत्नाने काय शक्य नाही, आवरत नाही, ते हळूहळू आवरेल. एकदम आवरायला गेलो कसं आवरेल? उसळलेला बैल आहे, त्याला एकदम आवरेल का? नाही, त्याला थोडं पाठीवरती असा थाप मारावं लागते, हे करावं लागतं. मग हळूहळू हळूहळू तो शांत होत जातो. मग तसं म्हणाले ह्या मनाला चुस्कारून चुस्कारून चुस्कारून, अरे बाबा इतकं फिरून फिरून दमशील ना बाबा, बस एका जागी कुठेतरी. त्याला गोड बोलून एका जागी बसव. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला. अरे प्रत्येकाच्या विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये दया जागृत झाली पाहिजे. एखादा मनुष्य दुःखी आहे, त्याला 2 शब्द बोलले तरी बरं वाटतंय. बरं वाटतं की नाही? काय आजोबा चहा बी घेतला का नाही? आजोबा तुम्ही औषध घेतलं का नाही? कोणी विचारायचं आहे? मुलाने हो, नातवंडाने. आजोबा आजीला विचारायचं आहे, का आजी, का आजोबा चहा घेतला का नाही? नाश्ता केला का नाही? जेवण केलं का नाही? औषध वेळेला घेता का नाही? आज कसं वाटतंय तुम्हाला? म्हणले आमच्याकडचं आम्हाला कोणी विचारत नाही, जेवला का विचार नाही करणार. ते न विचार दे. तुला अशा म्हाताऱ्या माणसाला विचारता येईल का नाही? ज्यांच्या घरची माणसं त्याला विचारत नाहीत, अशी जी म्हातारी माणसं तुला भेटतील त्यांच्याशी 2 शब्द गोड बोल. माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे बाबा. दया सर्वभूती. त्यामुळे तुझ्या अंतःकरणामध्ये दया पाहिजे. प्रत्येकाचं दुःख जाणून घे आणि तुझ्या मानाने त्यांचं दुःख कसं कमी करता येईल याचा प्रयत्न कर. दया सर्वभूती जया मानवाला.
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. मग म्हणलं माझ्या अशा वागण्याने एवढे माझ्यामध्ये परिवर्तन घडलंय, यामुळे आनंद कोणाला होईल? माझा वाईट स्वभाव गेला, मी आता रोज लवकर उठतोय, स्नान करतोय, संध्या करतोय, मनामध्ये चांगले विचार येत आहेत, मन एका जागी स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांच्या मदतीला संकटाला धावून जातोय. मग एवढं मी जे परिवर्तन माझ्यामध्ये घडलेलं आहे, त्यामुळे कुणाला आनंद होईल? सदा प्रेमळू, अत्यंत सदा सदैव प्रेमळ असणारा हा जो परमात्मा आहे ना, सदा प्रेमळू तुझ्या या भक्तिभावाने निवाला. सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. तुझ्यामध्ये झालेलं परिवर्तन पाहून सदैव प्रेमाचा सागर असणारा परमात्मा आपला भक्त सुधारला हे पाहून निवाला. म्हणजे त्याच्या मनाला बरं वाटतंय, चला एक तर लेकरू सुधारलं. देवाला आनंद वाटेल का नाही? आपलं एक लेकरू सुधारलं, वाईट मार्गाला गेलं होतं, चांगल्या मार्गाला आलं. सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा आत्तापर्यंत सगळं दुसऱ्यावर ढकलून तो मोकळा होत होता. म्हणजे त्याने असं केलं म्हणून असं झालं, ह्याने असं केलं म्हणून तसं झालं, त्याने असं केलं म्हणून तसं झालं. म्हणजे आपले दोष पण दुसऱ्याच्या डोक्यावर टाकून तो मोकळा होत होता. आता तसं करू नको. मना कोप आरोपणा ते नसावे, मना बुद्धी साधुसंगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागे, मना होय रे मोक्ष भागे विभागे. मना कोप नको, राग नको. मना कोप आरोपणा ते नसावे. तो असं वागला म्हणून मी रागवलो. तो तसा वागला, तुला तुझा राग आवडता येतो. मना कोप आरोपणा ते नसावे, मना बुद्धी साधुसंगे वसावी. मना तुझी जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी साधूच्या संगतीमध्ये रमावी. म्हणजे आपलं मन आपण सत्संगामध्ये असावं. मना बुद्धी हे साधुसंगी वसावी. म्हणजे हे मना तू बुद्धिपूर्वक म्हणजे निश्चयपूर्वक जाणीवपूर्वक सत्संगती धर, सत्संगती सोडू नकोस. मना बुद्धी हे साधुसंगी वसावी. आता एक तुला सांगतो, तू आता एवढा सुधारलास का नाही? तुझ्या मनातले वाईट विचार निघून गेले, तुझ्या हातनं होणारी वाईट कृती निघून गेली,
तुझ्या जीवनाला काही वळण नव्हतं, आता लवकर उठायला लागला, स्नान करतो, संध्या करतो, कुणाच्या मदतीला धावून जातो, एवढं तुझ्या मनामध्ये परिवर्तन झालंय तर आता सावध राहा. म्हणजे आता कोणापासून सावध राहायचंय? मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. ज्या माणसाच्या हातून वाईट कृती होते, जी माणसं नेहमी वाईट विचार करतात, त्याची संगत धरू नको. संगतच धरायची ना. मग चांगल्या माणसाची धरणं, वाईट माणसाची का धरतो? कारण इतका सगळा चांगला झालेला मनुष्य बिघडायला किती वेळ लागतो. चांगला झालेला मनुष्य सुद्धा पुन्हा कुसंगती मिळाली तर पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून आता त्या ग्रुपमध्ये तू जाऊ नको. चांडाळ चौकडी ज्याला म्हणतात ना, लोक नुसतं काम नाही, धंदा नाही, लोकाची उणी धुडी काढणं एवढंच काम. मग अशा संगतीत तू जाऊ नको. तुझ्या मनात तसेच विचार येणार. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. मना होई रे मोक्षभागी विभागी. आता मनात तुला आता काय करायला पाहिजे? मोक्षभागी विभागी. याचा अर्थ तुला आता मुमुक्षू झालं पाहिजे. मुमुक्षू याचा अर्थ काय? मोक्षाची इच्छा धरणारा, त्याला मुमुक्षू म्हणतात. मुमुक्षूचं रूपांतर साधकामध्ये होतं, साधकाचं सिद्धामध्ये होतं. म्हणून तू आधी मुमुक्षू हो. म्हणजे तुला आता मोक्षाची इच्छा निर्माण झाली पाहिजे. मग ज्याच्या ज्याच्या मनामध्ये मोक्षाची इच्छा उत्पन्न झालेली आहे अशा संगतीमध्ये तू राहा. मना होई रे मोक्षभागी विभागी. मोक्षाचा भागीदार हो. म्हणजे आपल्याला भागीदार व्हायचं ते चांगल्याचा का वाईटाचा? चांगल्याचा भागीदार व्हायचं आहे. मग चांगल्याचा भागीदार व्हायचं झालं तर ज्याला ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे अशी जी मुमुक्षू मंडळी आहेत त्या मुमुक्षू मंडळीची संगत जर तू धरशील तर तुझं कल्याण होईल. मना कोप आरोपणा ते नसावे. मना बुद्धी साधू संगे वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी. मना होई रे मोक्षभागी विभागी. जय जय रघुवीर. म्हणजे सारखं सज्जनाची संगती धरा, सज्जनाची संगती धरा असं तुम्ही सांगता. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. अरे मी तुला का सांगतो त्या सज्जनाची संगती धरायला? सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. अरे सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपली क्रिया पालटते. आपला राग हळूहळू कमी व्हायला लागतो, आपला लोभ कमी व्हायला लागतो, मोह मद मत्सर हळूहळू कमी व्हायला लागतात. पण कुणाच्या संगतीमुळे? या सज्जनांच्या संगतीमुळे. म्हणून तुला सांगतो आता वाईटाच्या संगतीतनं तू आलाय तिकडे. चांगल्या संगती आता सोडू नकोस, वाईटाच्या संगतीत जाऊ नकोस. या सज्जनांच्या संगतीने आपली क्रिया पालटते. म्हणजे आपण जे वाईट वागणं, वाईट बोलणं, वाईट करणं हे जे हळूहळू हळूहळू कमी होत जातं. क्रिया पालटे. मग हे आता वाईट गेलं आणि काय लागतं? भक्तिभावार्थ लागे. मग आपल्याला भक्तीची गोडी लागते आणि मग आपल्याला त्यातला भावार्थ कळावा असा वाटतो. काय म्हणले? भावार्थ ज्ञानेश्वरी. म्हणजे त्यातला भक्तीतला जो भाव आहे, शुद्ध भाव, नुसती भक्ती करून उपयोग नाही. त्याच्याबरोबर तुझा भाव सुद्धा शुद्ध झाला पाहिजे. भावे वीण देव न कळे निस्संदेह. गुरुवीण अनुभव कैसा कळे. तुझा नुसता भक्ती नाही, भक्तिभाव पाहिजे. म्हणजे देवाची भक्ती करायची आणि त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदरपूर्वक भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे.
म्हणजे हा शुद्ध भाव कशासाठी आहे? भक्ती आहे आणि शुद्ध भाव आहे कशासाठी? आणि यामुळे तर देव भेटतो ना. समर्थाने दासबोधात काय सांगितलंय? भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीच्या योगाने तो परमात्मा प्राप्त होतो. म्हणून नुसती भक्ती नको, तर ती भावपूर्वक भक्ती पाहिजे. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. क्रिये वीण वाचाळता ते निवारी म्हणजे काहीही न करता नुसतं बोलणं आहे ना, हे निवारी. म्हणजे यातनं तू बाहेर पड, नुसती बडबड करू नको, प्रत्यक्ष कृती काहीतरी कर. क्रियेवीण वाचाळता ते निवारी. मग असं मी वागायला लागल्यानंतर काय होईल? तुटे वाद. मग आत्तापर्यंत मी प्रत्येक गोष्टीवर वाद घालत होतो ना, माझंच खरं आहे. मग आपण म्हणतो नाही बाबा तुझं खरं आहे, नको वाद. तू म्हणतो ते खरं, तू मोठ्या बापाचा बरोबर आहे ना. आपण म्हणतो ना, कुठं वाद घालत बसा. तुटे वाद संवाद तो हितकारी. जिथे वाद संपतो तिथे संवादाला सुरुवात होती. वादावाद आहे तो म्हणजे संवादच नाही हो, नुसती भांडणच. हा म्हणतो माझं खरं, तो म्हणतो माझं खरं. तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्या ठिकाणी वाद संपले, मी खरा का तू खरा असं नाही आहे. तुम्ही तुमचे दोन विचार सांगा, मी माझे दोन विचार सांगतो. तुमचा विचार मला पटला तर मी घेईन, माझा विचार पटला तर तुम्ही घ्या. याला संवाद म्हणतात. एकमेकाचे विचार जाणून घेणं याला म्हणतात संवाद. आणि कुणाचं ऐकायचंच नाही, माझंच खरं. वाद, तिथे वादाला सुरुवात नाही. बघा आपल्यापेक्षा लहान मुलांनीसुद्धा एखादा चांगली गोष्ट सांगितली ना, तर आपण ऐकावी ना. माझं मी मोठा, तू कोण सांगणारा? तू काय मोठा शाणा लागून गेले का? बरोबर. तू एखादी चांगली गोष्ट सांगितली आणि माझ्या बुद्धीला पटली, तर मी ती माझ्यात परिवर्तन करीन, किंवा माझ्यात मी काहीतरी चांगले बदल करून घेईन. किंवा तुझा मुद्दा मला पटला आहे, आज न उद्या मी तो अंमलात आणेन. म्हणजे एकमेकाला जाणून घेणं हा भाग आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर. एक माळ पूर्ण झाली. माळेत म्हणे किती? 108. आत्ता 158 श्लोक. जनी वाद विवाद सोडून द्यावा. जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोच तो शोक संतापहारी. तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी वाद विवाद सोडून द्यावा. तर दोन राष्ट्र ज्या वेळेला एकत्र येतात त्याने वास्तविकता ते सीमेवरती एकमेकांशी भांडत असतात, पण ते ज्या वेळेला संवादाला एकत्र जमतात ना, त्यावेळेला ते वाद बाजूला ठेवतात. सध्या राहू द्या, आपल्याला एकत्र यायचं ना, मग काही माझे मुद्दे मी बाजूला ठेवतो, असं कोण म्हणलं होतं? पूर्वी ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष सगळे एकत्र आले, मग त्यावेळेला आम्ही म्हणले राम मंदिराचा मुद्दा बाजूला ठेवतो, 307चा काय मुद्दा 370चा मुद्दा बाजूला ठेवतो. बाजूला ठेवले त्यांनी, राज्य केले एकत्र. म्हणजे काही वेळेला जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर आपसामधले जे वादाचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून द्या. आपण ठेवतो का नाही? आता बघा, तुमच्याकडे गणपती येणार,
तुमच्याकडे गौरी येणार, मग एरवी नातेवाईकात वाद असतातच की हो, पण ते वाद बाजूला ठेवतात आणि गणपतीला येतात, ते वाद बाजूला ठेवतात आणि लक्ष्मीला येतात पाया पडायला. आता ते आल्यावर आपण त्यांच्याशी वाद घालतो का? नाही घालत. आपला त्यांच्याशी वाद आहेच, पण तो वाद क्षणभर आपण बाजूला ठेवलाय आणि आज आपण संवाद करतोय. तुटे वाद संवाद तो हितकारी, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. वादविवादाचे विषय बाजूला ठेवून द्यावे आणि सुखसंवाद. आपला आयुष्यातला वेळ वादविवादामध्ये घालला. आयुष्य मुळात किती हो, ती मागे गोष्ट सांगितली तुम्हाला. दादरला एक मनुष्य चढला आणि सारखे भांडणं करत होता आणि जसं ठाणा स्टेशन आलं ते भांडणं करत करत पहिल्यांदा उभा होता, नंतर चौथ्या सीटवर, मग पुन्हा मधल्या सीटवर, मग पुन्हा शेवटची खिडकीजवळची सीट. वाद घालत तुम्ही सरका इकडे करत करत शेवटी खिडकीजवळ जाऊन बसला. लोक म्हणले जाऊ द्या, ह्याच्याच कुठं नाते लागतं, आपल्याला प्रवास करायचा आहे, आपल्याला ठाण्याला उतरायचं आहे, कशाला वाद घालता. जे समंजस माणसं होते ते म्हणले बाबा तू इथं बस, मी उभा राहतो. थोडं ठाणा आला ते बाजूचे लोक उठले हो, हा वरती. विचार करा, दादर ते ठाणा किती अंतर आहे. एवढ्या छोट्या जागे काळासाठी भांडण. तसं आपलं आयुष्य सुद्धा थोडंच आहे. या क्षणभंगूर असलेल्या आयुष्यात वाद किती घालणार. जने सुख संवाद सुखे करावा, सगळ्यांशी गोड बोलावं, संवाद करावा, एकमेकाला समजून घ्यावं. अहो त्या दिवशी तुम्ही असं बोलला होता ना म्हणून मला खूप वाईट वाटलं. माझा बोलण्याचा तसा उद्देश नव्हता. हे झालं की ठीक आहे, नव्हता ना म्हणजे मग काही नाही. म्हणजे एकमेकाला जर तुम्ही समजून घेतलं, एकमेकाच्या विषयी कशामुळे आढी निर्माण झाली ते सांगितलं. त्याविषयी मी तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये एवढी साडी घातली होती आणि तुम्ही मात्र तुमच्या मुलाच्या लग्नात घातली ती एका धुण्यात खराब झाली. आता त्याने काय कलर जाणारी साडी आम्हाला द्या, आमच्या यांना द्यायची म्हणून आज घेतली का. त्याने एक गठ्ठा घेतला, त्यात एखाद्या साडीचा कलर गेला असेल, नेमकी तीच आपल्या वाट्याला आली असेल. जाणून बुजून कोणी देते का ते? नाही देत, पण आपल्या मनात आढी राहून जाते ना. जनी सुख संवाद सुखे करावा, जगे तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जगी तोचितो शोक संताप हारी, खरा तोच. आता शोक संताप हारी हा शब्द कुणाला उद्देशून म्हणलेला आहे? मागे ह्यातला वेगळा आहे श्लोकातला. शोक संतापहारी मारुतीला उद्देशून म्हटलंय. सीता शुद्धी करून मारुती जाळ्या परत आले. राम म्हणतात शोक संतापहारी. आम्हाला जो सीतेच्या वियोगाने दुःख झालं होतं, शोक झाला होता, राग मनामध्ये होता, संताप होता, सीता सुखरूपा ऐकल्यानंतर मन शांत झालं. शोक संतापहारी म्हणजे आपलं बोलणं असं असावं, सुखसंवाद असा असावा की एखाद्याची मनं दुखवली असतील तर ती पुन्हा जुळून यावी. आपल्याला माहिती आहे कात्री आणि सुई दोरा. कात्री काय करते? अखंड धागा अखंड कापड तागा कापते, दोन तुकडे करते, आणि सुई दोरा फाटलेला आहे तिथं त्याला जोडतो. तसं आपल्या शब्दामध्ये अशी ताकद पाहिजे की तुटलेली मनं जोडली गेली पाहिजे. जनी सुख संवाद सुखे करावा, जगे तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. असा दुसऱ्याच्या मनामध्ये असलेला शोक संताप नाहीसा करणारा असे गोड शब्द आपल्या मुखामध्ये असावेत की तुटलेली मनं दुखलेली मनं पुन्हा एकत्र यावेत, सांधावेत आणि सुखसंवाद व्हावा, वाद तुटून जावा आणि संवादाला सुरुवात व्हावी. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा श्लोक वाचतो, आत्ता जे स्पष्टीकरण केलं ते.
म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला की नाही एकदा बघून घ्या. बघा पुन्हा एकदा वाचतो. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगे तोचितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. ज्या ठिकाणी वाद संपतो, संवादाला सुरुवात होते, ती हिताची गोष्ट आहे, कल्याण करणारी आहे. वादामध्ये भांडण होतं, जुळलेली मनं पुन्हा तुटतात, ते होऊ नये. ती माणसं जोडावी आपल्या आयुष्यात येते. थोडक्या आयुष्यासाठी कटुता नसावी, गोडी असावी. म्हणजे हा आमचा वाद तुटून गेलाय, कशावरून ओळखायचं? तुम्ही म्हणता तुटे वाद संवाद तो हितकारी. आता वाद तुटलाय आणि संवादाला सुरुवात झाली, हे आम्ही कसं जाणायचंय? मन म्हणतंय तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आपला वाद तुटून गेलाय, संवादाला सुरुवात झाली, हे केव्हा घडेल? मनामध्ये विवेक जागृत असेल तर. एवढी भांडणं करून आपण काय मिळवलं? असा ज्या वेळेला विवेक जागृत होईल, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंभाव, अहंकारात जिंकलं पाहिजे. त्याने आधी बोलायचं का मी आधी बोलायचं? अहंकार आपल्या मनात येतो ना, मी कशाला बोलू, त्यानं बोलू द्या आधी. विवेके, हे बघ म्हणा, विवेक जागृत कर. आपल्याला वादात आयुष्य घालायचे का प्रेमात आयुष्य? विवेके अहंभाव याते जिणावे. आपला अहंकार थोडा बाजूला ठेवावा आणि विवेकपूर्वक त्या अहंकाराला जिंकून वाद तुटण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणजे वाद कशामुळे होता तो? काय, कोण विचारतंय? मन विचारतंय. कुणाला विचारतंय? रामदास स्वामीला विचारतंय. काय विचारतंय? ऐक. अहंता गुणे वाद नाना विकार. समर्थ वाद कशासाठी होता तो? समर्थ म्हणतात अहंता गुणे वाद नाना विकारे. अरे आपल्या अहंकारामुळे नाना प्रकारचे वाद निर्माण होतात. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आपला थोडासा अहंकार बाजूला ठेवला ना तर वाद संपून जातो, संवादाला सुरुवात होते. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहंभाव याते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्. नारायणायति समर्पयामि अच्युतम्. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभाम्. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. प्रभुजी कमल जापती विठ्ठलाची, देवी
गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जाजला पंचबाण जाशी असे ते वदन कमल समनयन हरपले मान पावताशी उभी ही माय अनाथांची आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्यमाला नितीला अबीर गुलाला दर्शना संत संगाला दल्लरी टाळ वाजताना दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी गणोला पावली ठावाई आरती पंढरीश प्रभूची कमलरावती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। आज 6 श्लोक झाले।